स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये जे काय आपले 100 स्टॉक आहेत, निफ्टी 100मध्ये 100 स्टॉक आहेत, त्यातला आपण सगळ्यात पहिला स्टॉक ABB लिमिटेड हा आपण पूर्णपणे आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर आपण बघूयात मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा ABB इंडिया लिमिटेड या कंपनीचं नाव जे आहे ते 22 एप्रिल 2003 ला चेंज झालं होतं। सगळ्यात जुनं नाव जे होतं ते असी ब्राउन बोरी अशा पद्धतीनं नाव होतं। हे नाव 22 एप्रिल 2003 ला चेंज होऊन ABB इंडिया लिमिटेड असं ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर आपण ABB बद्दल थोडीशी माहिती घेऊयात। मित्रांनो, ही एक इलेक्ट्रॉनिक बेस्ड कंपनी आहे। तुम्ही बघू शकता ही कंपनी कोणकोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करते। सगळ्यात पहिल्यांदा कंट्रोल सिस्टीममध्ये आहे, त्याच्यानंतर मोटर्स मॅन्युफॅक्चरिंग करते, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर बनवते। जे काय कॉम्पोनंट्स लागतात इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंगसाठी ते पूर्णपणे ही जी कंपनी आहे ती मॅन्युफॅक्चरिंग करते। त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जे काय मोटर्स लागतात तर त्या मोटर्सचं पण मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करते। त्याचबरोबर जनरेटर बनवण्याचं कामसुद्धा ही कंपनी करते। पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याचबरोबर रोबोटिक्समध्ये सुद्धा ही कंपनी आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करते। तर अशा पद्धतीनं खूपच चांगल्या सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे ही कंपनी। अशा पद्धतीनं आपण कंपनीबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे मित्रांनो। आता आपण थोडंसं शेअरबद्दल माहिती घेऊयात। ABB इंडिया लिमिटेड टोटल आता शेअरची प्राइस बघा, करंट प्राइस जी चालू आहे ती 4480 ही प्राइस चालू आहे। याने आतापर्यंत सगळ्यात हाय बनवला होता 4990 चा टोटल हाय आहे आणि सगळ्यात लो बघू शकता तुम्ही 2782 रुपयेचा हा लो आहे 52 वीक्सचा। त्याच्यानंतर बघा मार्केट कॅपिटल बघा, जवळपास 95,000 करोड रुपयाचं पूर्णपणे मार्केट कॅपिटल आहे। स्टॉकचा PE रेशो आहे 78.5। त्याचबरोबर या इंडस्ट्रीचा इंडस्ट्रियल PE रेशो पण 78.5 याच्या आसपासच आहे मित्रांनो। त्याच्यामुळे हा शेअर नाही स्वस्त नाही महाग या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थितपणे आहे त्या रेटमध्ये आपल्याला भेटत आहे। आणि या शेअरची बुक व्हॅल्यू जी आहे ती 253 रुपये बुक व्हॅल्यू आहे। याच्यानंतर आपण थोडासा चार्ट बघूयात कंपनीचा। सुरुवातीपासून कंपनी जशी सुरुवात झाली आहे तेव्हापासून मित्रांनो तुम्ही चार्ट इथे बघू शकता। 6 मे 2005 ला 221 रुपयापासून हा शेअर ओपन झालेला आहे। तेव्हापासून याने तुम्ही बघू शकता इथे 2007 ला सगळ्यात टॉप केला होता। टॉप कितीचा आहे बघा इथे, 2007 ला 1400 च्या आसपास टॉप केला होता। तिथून डाऊनफॉल चालू झालेला आहे। डाऊनफॉलमध्ये 324 रुपयेपर्यंत आलेला आहे 2009 मध्ये आणि तिथून तो शेअर्स हा एका ठराविक रेंजमध्ये आहे 2020 पर्यंत आणि 2020 पासून याला चांगलाच मूव्ह झालेला आहे वरती। तुम्ही बघू शकता 2020 पासून 2020 ला ऑक्टोबर महिन्यामध्ये 861 रुपयाला हा शेअर्स होता आणि त्याच शेअरची प्राइस ही आत्ता 4800 समथिंग आहे। अजूनही आपण माहिती घेऊयात या शेअर्सबद्दल। पूर्णपणे ही जी कंपनी आहे ऑलमोस्ट डेबिट फ्री कंपनी आहे, म्हणजे कंपनीच्या वरती कोणतंही कर्ज नाही आहे। आणि त्याचबरोबर ही कंपनी जी आहे ती डिव्हिडंडसुद्धा देते, ऑलमोस्ट 27%, 27% ही डिव्हिडंड पे करते। त्याचबरोबर बाकीचे सर्व पॅरामीटरसुद्धा या कंपनीचे खूपच चांगले आहेत। यानंतर आपण कंपॅरिझन बघूयात की याच कंपनी जी ABB कंपनी आहे याचे जे मार्केटमध्ये कॉम्पिटिटर आहेत, म्हणजेच आपण मराठीमध्ये दुश्मन म्हणू शकतो, तर त्या कंपनीचा पण तुम्ही त्याच्याशी कंपॅरिझन करू शकता। ABBचा इथे बघा टोटल प्रॉफिट बघा, इथे क्वार्टरली प्रॉफिट आहे। या प्रॉफिटचा तुम्ही अदर कंपनीसोबत पण कंपॅरिझन करून बघू शकता। त्याचबरोबर PE रेशोसुद्धा आहे, PE रेशोसुद्धा तुम्ही कंपॅरिझन करून बघू शकता। याच्यानंतर आपण नेक्स्ट पॅरामीटर डिस्कस करूयात, क्वार्टरली रिझल्ट बघूयात आपण। क्वार्टरली रिझल्टमध्ये तुम्ही बघू शकता सप्टेंबर 2020 पासून ते आत्तापर्यंतचा डाटा इथे आपल्याला अवेलेबल आहे। तर त्यामध्ये तुम्ही सेल्स ग्रोथ बघू शकता। सेल्स ग्रोथचे जो आकडा जो आहे तो बऱ्यापैकी वाढतच गेलेला आहे आणि त्याचबरोबर जे काय नेट प्रॉफिट आहे ते सुद्धा लास्टच्या 3-4 क्वार्टरलीमध्ये व्यवस्थित आहे, प्रॉफिटमध्येच आहे कंपनी। त्याचबरोबर डेबिट फ्री कंपनी आहे, तेही आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे। तुम्ही बघू शकता सप्टेंबर 2023 चा
नेट प्रॉफिट जो आहे तो 363 करोड आहे. आणि याच्यानंतर आता या कंपनीची 20 फेब्रुवारीला बोर्ड मीटिंग आहे. तर त्या मीटिंगमध्ये जर क्वार्टरली रिझल्ट्स व्यवस्थितपणे असतील तर हा शेअर जो आहे तो 5,000च्या वरती जाऊ शकतो. शेअरची प्राईस पण आपण नंतर डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर बघा प्रॉफिट लॉसमध्ये नेट प्रॉफिट जो आहे तो व्यवस्थितपणे हा आपल्याला वाढतच चाललेला दिसत आहे. तुम्ही बघू शकता डिसेंबर 2020मध्ये 219 होता, त्याच्यानंतर 21मध्ये 520 आहे, 2022मध्ये 1016 आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं प्रॉफिटमध्ये खूपच जास्त ग्रोथ आपल्याला इथे बघायला भेटत आहे. 2020पासून मित्रांनो ही ग्रोथ जी आहे ती खूपच वाढलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही या शेअरची प्राईससुद्धा बघू शकता. 2020पासून या अशा पद्धतीनं शेअरची प्राईस ही खूपच वाढत चाललेली आहे असं आपल्याला समजून येतं. त्याचबरोबर आता 2024मध्ये जी आता 20 फेब्रुवारीला मीटिंग होणार आहे, तर त्या मीटिंगमध्ये सुद्धा जर जे काय आकडे आहेत ते जर व्यवस्थितपणे बाहेर आले म्हणजे प्रॉफिट असेल तर ही कंपनी या कंपनीचा शेअर्स तुम्हाला 5,000च्या वरती हा तुम्हाला पाहायला भेटेल. यानंतर तुम्ही बॅलन्स शीट सुद्धा बघू शकता कंपनीची कशा पद्धतीनं बॅलन्स शीट आहे. प्रत्येक इयर वाईज इथे बॅलन्स शीट आपल्याला पाहायला भेटते आणि टोटल असेट जे आहेत ते कंपनीचे तेही वाढताना ग्रोथ होताना आपल्याला इथे दिसत आहे. याच्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर बघूयात कॅश फ्लो. डिसेंबर 2022चा तुम्ही कॅश फ्लो इथे बघू शकता. 2,428 करोड रुपये हा कॅश फ्लो आहे नेट कंपनीचा. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॅटर्न जो आहे तो शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोमोटर्सकडे तुम्ही शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता. 2021पासून क्वार्टरली आपण बघत आहोत. 75% आहे, कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये काहीच कमी आपल्याला जाणवत नाही आहे. आणि आपला पॅरामीटर्स काय आहे, जर प्रोमोटर्सकडे 50%च्या पेक्षा जास्त शेअर्स असले तर ती कंपनी ही आपण चांगली कंपनी आहे असं गृहीत धरतो. त्याच्यानंतर बघा FIDIची इन्व्हेस्टमेंटसुद्धा याच्यामध्ये 5%च्या वरती आहे. FIची इन्व्हेस्टमेंट ही क्वार्टरली वाढतच चाललेली आहे आपल्याला दिसून येत आहे. आणि DIची इन्व्हेस्टमेंट ही थोडीशी कमी झालेली आहे. सप्टेंबरपासून डिसेंबरमध्ये थोडीशी कमी झालेली आहे 1%ने, पण 5%च्या वरती आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की FI आणि DIचा पण इंटरेस्ट या शेअर्समध्ये आहे. त्याच्यानंतर पब्लिकचा तुम्ही बघू शकता. क्वार्टरली पब्लिकचा पण शेअर होल्डिंग पॅटर्न हा हळूहळू कमी होत गेलेला आपल्याला दिसत आहे. म्हणजे याच्यामध्ये FI आणि DIचा हा खूपच जास्त इंटरेस्ट आहे हे आपल्याला इथे दिसून येतं. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मित्रांनो या कंपनीमध्ये ABB इंडिया लिमिटेडमध्ये म्युच्युअल फंडचा सुद्धा इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिसून येते. 4.77% म्युच्युअल फंडने सुद्धा याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे आपण या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपण खूपच सेफ साईडला आहोत असं याचा अर्थ होतो. ठीक आहे. तुम्ही बघू शकता कोणकोणत्या म्युच्युअल फंडने याच्यामध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच्यामध्ये HSBC आहे, टाटा आहे, इडलवाईज आहे, त्याच्यानंतर सुंदरम आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या म्युच्युअल फंडने याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आपल्याला पाहायला भेटते. यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो रिसेंटली हा ग्राफ बघा. एका मंथमध्ये हा खूपच 7% गिरावट झालेली तुम्हाला इथे बघायला भेटते. तर हा चांगली एंट्री लेवल असू शकते. तुम्ही याची इथे एंट्रीसुद्धा करू शकता. मीही सुद्धा एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता 2 शेअर्स घेतलेले आहेत. का 2 शेअर्स घेतलेले आहेत तर तुम्हाला सांगतो, त्याचं एक्सप्लेनेशन पण देतो. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं डाऊनफॉल चालू आहे पूर्णपणे. आणि हा शेअर्स आता इथून हा सपोर्ट पासून वरतीही जाऊ शकतो. जर वरती गेला तर आपण कमीत कमी 15% किंवा 25%चं प्रॉफिट हे घेऊ शकतो. किंवा अदरवाईज हा शेअर जर अशाच पद्धतीनं खाली येत गेला तर खाली येऊन इथे सुद्धा तो सपोर्ट घेऊ शकतो. जर इथे आला तर मी ॲव्हरेज करण्यासाठी अजून मी 4-5 शेअर घेणार. जर डाऊन आला तर ॲव्हरेज करून नंतर हा कधी ना कधी वरती जाईल. जेव्हा प्रॉफिटमध्ये जाईल तेव्हाच मी त्याला सेल करणार आहे. तर तुम्हीही अशी स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकता. तुम्हाला जर समजा टोटल 10 शेअर्स घ्यायची ॲबिलिटी असेल तुमच्यामध्ये तर तुम्ही आत्ता या सुरुवातीला स्टार्टिंगला तुम्ही 3-4 शेअर्स घेऊ शकता. नंतर जर डाऊनफॉल झाला तर तुम्ही त्याच्यानंतर त्याला ॲव्हरेजसुद्धा करू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर अशी स्ट्रॅटेजी वापरून व्यवस्थितपणे प्रॉफिट काढा. लॉस बुक करायचं नाही आहे आपल्याला. येणाऱ्या 20 फेब्रुवारीला मीटिंग आहे, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. जर त्या मीटिंगमध्ये जर रिझल्ट हा चांगला आला, अनाऊन्स झाला तर या शेअरची प्राईज ही वरतीसुद्धा जाऊ शकते. त्यामुळे
इन्व्हेस्टमेंट थोडीच करा, पूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका. नंतर जर बाय चान्स शेअरची प्राईस खाली आली तर तुम्हाला ॲव्हरेज करायला सुद्धा तुमच्याकडे पैसे असले पाहिजेत नंतर. तर अशा प्रकारे मित्रांनो खूपच व्यवस्थितपणे तुम्हाला या शेअर्सबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहीही फसवणूक केलेली नाही आहे. जे आहे ती ओपनली तुमच्या बरोबर सर्व गोष्टी या शेअर केलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्वतःचा ॲनालिसिस करा. त्यावरून तुम्ही जो निष्कर्ष काढचाल त्याच्यावरून तुम्ही वाटचाल करा. येणाऱ्या काही मंथमध्ये हा शेअर्स नक्कीच प्रॉफिट देऊन जाईल असं मला तर वाटत आहे. तुम्हीही तुमच्या भावना किंवा तुम्ही तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या सर्व मित्रांसोबत. सर्वजणांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. हा एक विचार आपण मनामध्ये ठेवूयात आणि भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये.